कारले गावात काळ्या पाषाणातून उभारले शिवमंदिर, प्राचीन स्थापत्याची अनुभूती देणारी देखणी वास्तू, भाविकांचे आकर्षण केंद्र। रायगड जिल्ह्यातील कारले गावात काळ्या पाषाणातून साकारलेल्या भव्य शिवमंदिरामुळे परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे। समाजसेवक आरकेश पाटील आणि ज्योती पाटील यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले हे मंदिर ग्रामवैभवात भर घालत आहे। कैलासवासी वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। प्राचीन वास्तुकलेची अनुभूती देणारे हे मंदिर आकर्षक कोरीव काम, मजबूत बांधकाम आणि सुबक रचनेमुळे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। मंदिरासमोरील तलाव, विहीर आणि वृक्षवल्ली यामुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलले आहे। तिन्ही बाजूला पूर्ण डोंगर आणि मधोमध आपलं तळे असलेलं एक देऊळ, सुंदरसं देऊळ होतं, पण जीर्ण पूर्ण झालेलं होतं ते देऊळ। या जीर्ण झालेल्या देवळाचे पूर्ण जीर्णोद्धार करण्याची इच्छा माझ्या वडिलांची, जे शिवभक्त होते, त्यांची होती। त्या अनुषंगाने मी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे देऊळ बांधले। त्यांचं म्हणजे ते वसंत मोरू पाटील यांची एक इच्छा होती की आपण या छोटंसं गावात आपले हे सुंदर देऊळ बांधावं आणि त्या शिवलिंगाची ही जीर्णोद्धार व्हावा याची त्यांची अपेक्षा होती। त्याप्रमाणे मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या याने सर्वात चांगल्यात चांगलं देऊळ बांधता येईल याची प्रयत्न केलेला आहे। हा देऊळ बांधण्यासाठी माझी पत्नी ज्योती पाटील हिने तेवढं सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे या देऊळ बांधण्यासाठी आम्ही खास कोल्हापूरची आम्ही देवळं बघायचो, जी खूप जुना पुरातन होती। ती दगडाची, काळ्या दगडाची देवळं बघून आम्हाला प्रसन्न वाटायचं। त्या हिशोबाने आम्ही पूर्ण हा दगड काळा दगड कोल्हापूरवरून स्वतः कोरून मागवला। इथे त्यांचे कारागीर 1.5 वर्ष आम्ही इथे ठेवले आणि त्यांच्याकडून करून घेतलं। प्रयत्न केला खूप चांगलं करण्याचं, जे सुशोभित होईल। छोटंसं गाव आहे ते, या कारणाने लोक बघतील, त्याची प्रसिद्धी होईल आणि लोक येतील आपल्या गावात, हीच अपेक्षा होती। आणि जे पुरातन शिवमंदिर आहे, जे ही त्याची अशीच ही व्हावी ही माझी इच्छा आहे की जे आपल्या संस्कृती आहे ती उन्नतीत व्हावी। माझं नाव ज्योती आरकेश पाटील। मला खूप अभिमान वाटतो आहे की माझ्या नवऱ्याने हे सर्व व्यवस्थित मंदिर पूर्ण केलं आणि अगदी पाहिजे होतं तसं त्याच्या मनाप्रमाणे हे पूर्ण झालेलं आहे। आणि त्याच्या वडिलांची इच्छा होती, त्यांनी ती पूर्ण केली। अशीच सर्वांनी आपापल्या वडिलांची किंवा आई वडिलांची इच्छा पूर्ण करावी। घरासमोरच हे शिवमंदिर होतं, तर आम्ही नेहमी बघायचो की मोडकळीस आलं होतं। कोरोनापासून आम्ही याची सुरुवात केली होती थोडी। त्याच्यानंतर आम्ही इतर देवळं कोल्हापूरला जाऊन बघितली, त्याप्रमाणे तिकडनं कारागीर मागवले आणि पंचक्रोशीत असं देऊळ नाही, तेवढं सुंदर देऊळ बांधलेलं आहे। मंदिरावरील सोनेरी कळस आणि आतील रेखीव मूर्ती भक्तांना प्रसन्न करतात। वडिलांचे स्वप्न साकार झाल्याची भावना आरकेश पाटील यांनी व्यक्त केली। हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। माझं नाव राकेश धनाजी पाटील, उपसरपंच मानतर्फे झिराट। हे जे मंदिर आहे ते माझे काका स्वर्गीय वसंत मोरू पाटील यांच्या स्मरणार्थ माझा भाऊ आरकेश वसंत पाटील यांनी स्वतः स्वखर्चानं बांधलेलं आहे। या मंदिराच्या बाबतीत सांगायचं तर हे फार प्राचीन मंदिर आहे, रामदार नगरच्या पायथ्याशी असणारं आणि साधारणतः एक प्राईम लोकेशनला असणारं, समोर सुंदर असं सुसज्ज तळं आहे आणि तळ्याच्या समोर हे ऐतिहासिक मंदिर आहे। आणि त्याच दर्जाचं, अतिशय प्राचीन संस्कृतीचं, तसेच कोरीव दगडांचं, कोल्हापूरवरून दगड आणून हे मंदिर बांधलेलं आहे। निश्चितपणानं भविष्यातल्या अनेक पिढ्या हे मंदिर असंच चिरकाल राहील आणि आमच्या गावाच्या वैभवामध्ये या मंदिराच्या निमित्तानं फार मोठी भर पडेल याची मला अपेक्षा आहे। निश्चितपणानं महाशिवरात्रीला इथे उत्सव असतो, अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी असतात आणि अशा कार्यक्रमांसाठी निश्चितच भविष्यकाळातल्या परिसरातील अलिबाग तालुक्यातील लोक आणि पर्यटक तसेच भाविक या ठिकाणी आवर्जून येतील, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग।
श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.